हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आवाज येतोय का? क्लिअर येतोय का आवाज? चला, तर आज आपण नवोदयावर आधारित काही महत्वाचे जे प्रश्न नेहमी विचारले जातात त्याची आपण सराव करू. तर इथं जर आपण पाहिलं नेहमी जास्त प्रश्न जर विचारले तर ते दशांश अपूर्णांकावर आणि गणितीय जे सूत्र राहतात आपले बॉडमॉस म्हणजेच कंचे भागोपाय बेव त्याच्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. म्हणजे आपलं मूळ संख्या दशांश अपूर्णांक आणि कंचे भागोबेव ह्या 3 वर आधारित प्रश्न सगळ्यात जास्त विचारले जातात. एकूण 20 प्रश्न राहतात आपले. आपण आज काही महत्वाचे प्रश्न जे दशांश अपूर्णांकावरचे त्याच्यावर विस्तारित माहिती घेऊ. तर दशांशाची जर बेरीज पाहिली आपण, ठीक आहे, बेरीज पाहिली समजा आपल्याला ही संख्या दिली आपल्याला, त्याची बेरीज विचारली. ठीक आहे, आपल्याला असा प्रश्न दिलेला आहे आणि याची बेरीज विचारली. मग याची बेरीज कशी करायची आपल्याला? तर हे दशांश पहिले इथं दशांशला दशांश घ्यायचं, दशांशच्या इकडची संख्या इकडे घ्यायची आणि दशांशच्या समोरची आपल्याला दशांशच्या समोर घ्यायची. ठीक आहे, दशांशला दशांश घ्यायचा, दशांशच्या इकडच्या संख्या इकडे घ्यायच्या आणि इकडच्या इकडे. ठीक आहे, ती महत्वाचे प्रश्न आहे, नेहमी विचारले जाणारे. दशांशला दशांश घ्यायचा, दशांशच्या इकडचे आपण बरोबर घ्यायचे, व्यवस्थित एका खाली एक लिहायचे. दशांशच्या पुढच्या दशांशच्या पुढे मी लिहून घेतल्या. ठीक आहे, हा प्रश्न लिहिला. आता याची सरळ बेरीज करायची. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची इथं की दशांशच्या नंतर इकडे काही रिकाम्या जागा आहेत. दशांश आहे त्याच्यामुळे काय आपण इथे शून्य लिहू शकतो. उदाहरण जर पाहिलं आपण, ही संख्या आहे 53 किंवा 5 आहे. 5च्या समोर एक शून्य लावलं तर किती होतात? 50. त्याच्या समोर अजून एक शून्य लावलं तर किती होतात? 500. पण जर मी 5 लिहिले आणि इथं दशांश लिहिला आणि त्याच्या समोर जर एक शून्य लावला, याची किंमत पण 5 होती. अजून त्याच्या समोर एक झिरो लावला तर याची किंमत पण काय राहणार? 5. म्हणजे मी दशांश जर लावला तर समोर जर 0 लिहिले एक्स्ट्राचे किंवा आगाऊचे तर ह्या झिरोला काही व्हॅल्यू असते. त्याच्यामुळं इथे मी काय केलं, दशांश नंतर 0 लिहिलेले आहेत. आता काय करायचं, आपल्याला सगळ्यांची बेरीज करायची आहे इथे. ठीक आहे, 3 ला 3, 4 4 8, 3 आणि 2 5, 5 आणि 5 व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. त्याच्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बरेच जण चॅनल व्हिडिओ लाईक करायला खूपच कंजूसी करतात. तर समजा हा प्रश्न आहे, शून्य शून्य 6. असा एक प्रश्न आहे. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे, चला पुढचा आपण याची बेरीज करू. आता असा प्रश्न आणि असे प्रश्न परीक्षेमध्ये हमखास एक प्रश्न येणारच आहे. ठीक आहे, एक प्रश्न तुम्हाला प्लस वर किंवा मायनस वर किंवा मल्टिप्लिकेशन वर 2-4 प्रश्न दशांश अपूर्णांकावर राहतातच. दशांश अपूर्णांक तुम्हाला चांगला माहित असणं गरजेचं आहे. तर हे 2.473 मी पहिली संख्या लिहून घेतली. आता दशांशला मी दशांश लिहितो, दशांशच्या पुढच्या संख्या मी इथे लिहितो आणि दशांशच्या जी अलीकडची संख्या आहे मी इथे लिहितो. त्याच्यानंतर 1 ला 1, दशांशच्या पुढच्या संख्या मी 006 लिहिल्या. दशांशला दशांश लिहितो मी पहिले, त्याच्यानंतर दशांशच्या इकडची संख्या इकडे लिहू. समजा इथं 72 आहे किंवा 172 आहे, तर मी दशांशच्या इकडची संख्या समजा इकडची संख्या मी लिहितो. तुम्हाला जर एखादा प्रश्नामध्ये डाऊट असेल तर कमेंट मध्ये टाकू शकता डाऊट आणि मला विचारू शकता. दशांशच्या नंतरची संख्या आहे 0000074. व्यवस्थित लिहून घ्यायचं, मांडणी व्यवस्थित असला तर उत्तर व्यवस्थित येईल. ठीक आहे, आता दशांश दिल्यामुळे मी आता इथेच सांगितलं होतं की समजा एक संख्या आहे 7, याच्या समोर जर 2 शून्य लिहिलं तर किती झाले? 700. 3 शून्य लिहिले तर 7000 होतात. पण मी जर ही 7 संख्या लिहून इथं दशांश देऊन मी जर पुढे एक झिरो लिहिला त्याची संख्या किती, हे किती होणार आहे?
हे हे होणार आहे 7च राहणार आहे. याच्यासमोर अजून एक 0 लिहिला, त्याची किंमत किती राहणार आहे? 7च राहणार आहे. रोसब शिंदे. रोसब शिंदे कितवीला आहे? नवोदय करतायत का तुम्ही? ठीक आहे. आता याला आपल्याला सॉल्व्ह करताना आपण काय करतो? याच्यात 7 लिहून अजून मी 3, 4 0 जरी लिहिले, तर याची किंमत किती राहते? 7च. मग मी याच्या दशांश नंतर जे पण संख्या आहेत, त्याला तिथे मी 0 लिहितो. कारण ह्या शून्याचा काही म्हणजे अर्थ होणार नाही. ठीक आहे. म्हणजे व्हॅल्यू वाढणार नाही. 4 ला 4, 7 ला 7, 6 आणि 3 9, 7 आणि 3 6 आणि 7 13, 13 ला 3, हाताला 1, 4 आणि 1 5, 2 आणि 1 3, 4 5, 7 ला 7, 1 ला 1, दशांशला दशांश. हे आपलं उत्तर झालं. म्हणजे दशांश आता आपली बेरीज झाली. आता आपण दशांशी वजाबाकी पाहू. दशांशच्या वजाबाकीमध्ये बऱ्याच जणांना फार प्रॉब्लेम राहतात. आता माझे विद्यार्थी तिथं पण त्यांना बरेचसे प्रॉब्लेम येतात. व्हिडिओला लाईक करा. 10 जण लाईव्ह आहेत, पण व्हिडिओला लाईक करत नाहीत. असं करू नका. नवोदयवाले विद्यार्थी थोडे लाईक करण्यामध्ये कंजूसी करत नसतात. तुम्ही पण करू नका. वजाबाकी करायची आपल्याला. आता आपल्याला ह्या संख्येची वजाबाकी करायची. तर कोण मला उत्तर सांगू शकते का? सांगा बरं. कोणाला उत्तर येईल? ठीक आहे. एकाचा रोसाब शिंदेचाच एक मेसेज आलेला आहे फक्त नवोदयमध्ये. याचं उत्तर काय येऊ शकते? कोणी काढू शकते का? मी अर्ध्या मिनिटाचा टाइम देतो तुम्हाला काढण्यासाठी. अर्ध्या मिनिटाचा. चला मीच काढतो. माझ्या उत्तर काढण्याच्या आधी तुम्ही उत्तर काढलं तर म्हणजे तुम्ही हुशार आहात नक्कीच. ही संख्या लिहून घ्यायची. 72.02. ठीक आहे. त्याच्यानंतर दशांशला दशांश द्यायचा. दशांशच्या इकडची जी संख्या आहे ती इथे लिहायची. दशांशच्या पुढच्या ज्या संख्या आहेत त्या आपल्याला लिहायच्या आहेत. व्हिडिओला लाईक करा म्हणजे सॉरी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला कमेंट करता येईल. फक्त चॅनलला सबस्क्राईब करणारे लोकच कमेंट करू शकतात. त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब केलं तर पुढे तुम्हाला माझे व्हिडिओ लवकरात लवकर भेटतील. ठीक आहे. चला. बरेच जण काय करतात की सबस्क्राईब करत नाही. त्यांना वाटते की चार्जेस वगैरे राहतात का? नाही. टोटली फ्री, फुकटमध्ये आहे, फ्रीमध्ये आहे, फ्रीमध्ये आहे आपलं चॅनल. ठीक आहे. डाउट्स असतील कमेंटमध्ये टाका. नक्कीच तुमचा डाऊट आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. एकही रुपया लागत नाही तुम्हाला, काहीही नाही. आपलं चॅनल फ्री आहे. चला. आता 0 मधून 3 जात नाहीत. आहे की नाही? मग याला काय करायचं? जेवढे 0 आहे त्याला 9 करायचे. जेवढे 0 आहे त्याला 9 करायचं. वजाबाकी येतच असेल तुम्हाला. त्या 2,200 ला मी काय केलं? 200 ला 199 केलं. 200 मधून 1 कमी केला आणि तो इथे लिहिला. हा 10 मधून 3 गेले, उत्तर आले 7. 9 मधून 4 गेले, उत्तर आले 5. 9 मधून 3 गेले, उत्तर आलं 6. आता हे 1 आहे. 1 मधून 9 जात नाही. तर मी ह्या 20 मधून 1 कमी केला, 19 झाला. आणि हा 1 इथं दिला. हे झाले 11. 11 मधून 9 गेले, उत्तर आले 2. ठीक आहे. 9 मधून 3 गेले, उत्तर आलं 6. 1 मधून 5 जात नाही. त्यातला 1 कमी केला, इथे दिला. हे झाले 11. 11 मधून 5 गेले, उत्तर आलं 6. हे 6 ला 6. दशांश जिथं होता तिथं. म्हणजे याचं उत्तर आपलं असं आलेलं आहे. ठीक आहे. मी अवघड प्रश्नच घेतोय. ठीक आहे. सोपे प्रश्न घेत नाही. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती अवघड प्रश्न केले तर तुम्हाला बाकीचे प्रश्न नवोदयचेच 100% तुमचं कन्फर्म तुम्हाला उत्तर येते. समजा असा एक प्रश्न आहे. वजा 2.5394. तर याची वजाबाकी तुम्हाला करता येईल का? सांगा बरं. कोण करू शकते याची वजाबाकी? मी करण्याच्या आधी मला उत्तर पाहिजे. माझं उत्तर होण्याच्या आधी तुमचं उत्तर पाहिजे. व्हिडिओला लाईक करा. समजत असेल तर तुम्हाला 45.75. त्या दशांशला दशांश, हे दशांशच्या इकडचे अलीकडचे 2 अलीकडे आणि दशांशच्या नंतरची ज्या संख्या आहे त्या पुढे. 5 3 9 4. ठीक आहे. आता हे असे प्रश्नच येतात परीक्षेला जास्त करून. आता हे दशांशानंतर पुढं अंक नसल्यामुळे मी काय सांगितलं, इथं 0 0 आपण लिहू शकतो. आता पहा, आता वजाबाकी करायची आपल्याला. 0 मधून 4 जातात का? नाही जात. मग ह्या 0 मधून पण जात नाही. या 50 मधून जर मी 1 कमी केला, हे 49 होतात. आणि याच्यातला 1 कमी केलेला मी हा इकडे लिहीन.
हे झाले आता 10. 10 मधून 4 गेले, उत्तर येईल 6. 9 मधून 9 गेले, उत्तर आलं 0. 4 मधून 3 गेले, उत्तर आलं 1. 5 मधून 7 मधून 5 गेले, उत्तर आले 2. 5 मधून 2 गेले, उत्तर आलं 3. 4 ला 4, दशांशला दशांश. मग आपलं उत्तर किती आलेलं आहे? 43.2106. तर दशांशच्या नंतरचे जे अंक मोजायचे राहतात ना, त्याला 2106 मोजायचं नसतं. याला मोजायचे राहतात 43.2106, म्हणजे एक एक आकडा आपला आपण मोजत असतो. आता हे झाले दशांशची बेरीज आणि वजाबाकी. ठीक आहे, बेरीज पण मी घेतली, वजाबाकी पण घेतली. आता आपण दशांशचा गुणाकार पाहू. दशांश मध्ये आपण गुणाकार कसं करतो? ठीक आहे, समजा 0.6 आहे गुणिले 0.025 आहे गुणिले 0.3 आहे आणि असा आपल्याला गुणाकार विचारलेला आहे. आता असा गुणाकार करताना काय करायचं आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे, कारण असे प्रश्न नेहमीच नवोदयमध्ये विचारले जातात. त्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता आपण काय करू, हे दोन संख्या घेऊ. पहिले ही मोठी संख्या दिसते त्याच्यामुळे मी पहिले लिहिली 0.025 गुणाकार करेल त्याचा 0.6. या दोघांचा गुणाकार मी पहिले करतो. आता 6 पंचे 30, हातचे आले 3, साहेब 12 आणि 3 15, हातचाला 1. 6 गुणिले 0 0, 1 ला 1 लिहून 6 गुणिले 0 0. त्याच्यानंतर आपल्याला इथे प्लस वाला 0 लिहायचा. 0 ह्या सगळ्यांना गुणाकार करायचा. 0 5 ला गुणाकार दिला 0 येते, 0 2 गुणाकार दिला 0 येते, 0 0 ला दिला 0 येते, 0 0 ला दिला 0 येते. आता हे जसाला तसं लिहायचं 0 5 1 0 0. आता जर आपण इथं पाहिलं दशांश नंतर किती अंक आहे? दशांश नंतर 1 2 3 आणि 4. मग दशांश नंतर आपल्याला इकडून 4 अंक सोडायचे. 1 2 3 4 आपला दशांश इथे येईल. त्याच्यानंतर आपण ह्या 0.3 न पण गुणायचं आहे. जे उत्तर आलं म्हणजे 0.0150 गुणिले 0.3. आता 3 न 0 ला गुणलं 0 येते, 3 5 15, हाताला 1, 3 1 3 आणि 1 4. 0 ला 0 न गुणलं तर उत्तर 0 येते. आता हे सगळ्या 0 न जर गुणायचं गेलं आपण 0 0 1 2 3 4 5 0 0 0 0 0 5 0 लिहिले. हे आपण जसं तसं करायचं. याची बेरीज केली आपण. आता इथे 0च्या नंतर किती अंक आहे? 1 2 3 4 5. मग इकडून 5 अंक सोडायचे. 1 2 3 4 5 आपल्याला इथे 0. मग आपलं उत्तर काय येणार? याचं उत्तर येणार 0.00 0.0045 आता इकडे शेवटी जर 0 आहे तो नाही लिहिला तरी चालतो. कधी कधी त्याचं उत्तर एवढंच दाखवल्या जातात, कधी कधी पूर्ण उत्तर दाखवल्या जाते. पहा, व्हिडिओला कोणीही लाईक करत नाही, म्हणजे आपल्याला व्हिडिओ स्टॉप करावा लागेल मला असं वाटतंय. कोणीही इंटरेस्टेड नाही, फक्त नुसतं मोबाईल चालू करून ठेवलेला आहे. ठीक आहे, कोणालाही समजत नाही असं की आवडलेला नाही व्हिडिओ. आवडलेला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. चॅनेलला सबस्क्राईब केल्यावर कमेंट करता येतील आणि माझे जे व्हिडिओ असतात ते फक्त काही व्हिडिओ सबस्क्राईब केलेल्या विद्यार्थ्यांनाच मिळतील तुम्हाला. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आहे 2.6 गुणिले 3.5 ह्या दोघांचा किंवा असा गुणाकार आहे. ठीक आहे, असा गुणाकार आला तर आपल्याला काय करायचं? 42.6 गुणिले 3.5. ठीक आहे, काय करू आपण? पहिले या दोघांचा गुणाकार करू. 5 सख 30, हातच्याले 3. दशांश पाहायचाच नाही हा पहिले. 5 गुणिले 2 10 आणि 3 13, हातचाला 1, 5 चोक 20 आणि 1 21. मग इथं प्लस वाला 0 लिहू आपण. त्याच्या पुढची संख्या 3 सखा 18, 18 ला 8, हातचाला 1, 3 दोन्ही 6 आणि 1 7, 3 चोक 12. आता हे सगळ्यांची मी बेरीज करत आहे. 0 8 आणि 3 11,
आजचाला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 1 9, 2 आणि 2 4, 1 ला 1. आता इथं पाहायचं दशांश नंतर किती अंक आहे? इथं दशांश नंतर 1 आणि दशांश नंतर टोटल अंक आहे 2. म्हणजे दशांश नंतर 1 आणि 2 अंक आहेत. मग आपल्याला इकडून 1 आणि 2 सोडलं की आपल्याला दशांश आपलं उत्तर काय आलं 149 तरी चालतो. मग कधी-कधी परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तर ठीक आहे, कधी-कधी असं दिसेल, ठीक आहे. कधी-कधी म्हणजे हे पहिलं हे उत्तर दिसेल किंवा हे उत्तर दिसेल. ठीक आहे, दोन्हीपैकी एक तुमचं उत्तर राहणार आहे. आता आपण दशांशचा गुणाकार घेतल्यानंतर दशांशचा भागाकार पण पाहणार आहोत. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील, तुमचं एखादं उत्तर सॉल्व्ह करून पाहिजे असेल तर ते पण मी सॉल्व्ह करून देईन. टाइप करा क्वेश्चन तुमचा, स्वाध्याय क्रमांक स्वाईप करा, प्रश्न क्रमांक हे करा, तर त्याच्यावर नक्कीच पुस्तकाच्या बाहेरचा असेल तर त्याला तुम्हाला टाइप करून मेसेज मला पाठवावा लागेल. ठीक आहे, पुस्तकाच्या बाहेरचा असेल, एखाद्या परीक्षेचा असेल, गणितावर आधारित कोणताही प्रश्न तुम्ही मला विचारू शकता. आता दशांशचा भागाकार. दशांशचा भागाकार आपण करू. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला फक्त एकच जणांनी लाईक केलेला आहे आतापर्यंत. चला दशांशचा भागाकार करू आपण. पहिले साधा दशांशचा भागाकार करू. ठीक आहे, भागिले 4 या संख्येला आपण भागाकार देऊ. ठीक आहे, सॉरी भागिले 4 याचं उत्तर करू आपण. कोणाला येत असेल तर त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये आधीच टाकायचंय 537 भागिले 4. ठीक आहे, नंतर दशांश आपण अजून करू, दशांश जास्त करू आपण. 4च्या पाड्यात 5 आपल्याला पहा 4चा पाडा दिला 4 4 4 4 12 4 16 4 5 4 28 4 38 4 9 36 4 10 40. आता आपल्याला काय बघायचं 5 पेक्षा जास्त बघायचे 4च्या पाड्यात. वरून पाहायचं, खालून नाही पाहायचं. वरून पाहिलं तर 4 ह्या 5 पेक्षा जास्त 8 येतात. मग हे 8 इथे लिहायचे का नाही? याच्या आधीची जी संख्या आहे ती आपल्याला इथे लिहायची. ठीक आहे, आपण इथे लिहिली आधीची संख्या आणि ह्या 4चा नंबर 4च्या पाड्यात किती नंबरला आला? 1 नंबरला. आता नंतर मग काय करायचं याची वजाबाकी करायची. पुढे 3 घ्यायचेत आपल्याला. 4च्या पाड्यात 13 पेक्षा जास्त पाहायचे आपल्याला. एक 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 संख्या पाहिली आपण. वरून पाहायचं, खालून नाही पाहायचं. तर ही 16 संख्या ही 13 पेक्षा जास्त आहे. मग ही 16 इथं नाही घ्यायची कारण वजाबाकी होत नाही. त्याच्या आधीची संख्या घ्यायची. त्याच्या आधी किती आहेत आपल्याला 12. 12चा नंबर 4च्या पाड्यात 3 नंबरला आला. वजाबाकी करायची 3 मधून 2 गेला 1 मधून 1 गेला 0. आता ह्या 1 ची काही 0 ची काही व्हॅल्यू नाही त्याच्यामुळे ह्याला कन्सिडर नाही केलं तरी चालते. आता आपण पुढची संख्या ठीक आहे, आता हे 17 आहे. 17 पेक्षा जास्त आपण 4च्या पाड्यात पाहिलं तर 20 येतात. आता आपल्याला 20 इथं नाही घ्यायचे, 20 च्या आधीची संख्या घ्यायची 16. याच्यानंतर भागाकाराचे दशांशचे आपण प्रश्न पाहणारच आहोत. ठीक आहे, 16चा नंबर कितवाला 4 नंबरला आलेला आहे. आता आपल्याला ह्या 7 मधून 6 गेले तर 1 उत्तर येते. 1 मधून 1 गेला 0. या 0ला काही व्हॅल्यू नसते. ठीक आहे, कमेंट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्ही कमेंट करू शकता. आता इथलच्या पूर्ण संख्या संपल्या आणि इथं बाकी उरलेली आहे काहीतरी. आता ही बाकी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपल्याला भागाकार करावा लागते. मग मी तर काय केलं इथं दशांश दिला आणि इथं काय घेतला मी दशांश घेतल्याच्या नंतर इथं एक आपण शून्य वाढवू शकतो. जोपर्यंत आपलं उत्तर संपणार नाही तोपर्यंत आपण काय करू शकतो इथे शून्य देऊ शकतो. आता आपल्याला काय करायचं इथं शून्य दिल्यानंतर 4च्या पाड्यात 10 पेक्षा जास्त मी संख्या बघितली. 10 पेक्षा जास्त 12 म्हणजे 12 इथे आपल्याला नाही. हे 12 इथं आपण काय करू आता 12च्या आधीची संख्या कोणती आहे 8 आहे. ती मी इथे 8 लिहिली. ठीक आहे, इथं 8 लिहिले मी. आता 8चा नंबर 4च्या पाड्यात 2 नंबर लागला. पहा व्हिडिओला खूप कमी जण लाईक करताय त्याच्यामुळे काय की माझा पण इंटरेस्ट नाही राहिला लाईव्ह जास्त येण्याचा.
ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लाईव्ह या. 10 मधून 8 गेले, उत्तर येते 2. पुढे काहीच नाहीये, आहे की नाही, आणि बाकी उरलेली 0. पुन्हा आपल्याला दशांश द्यायचा का? तर आपण आधीच दशांश दिला, एकदा दशांश दिला तर आपल्याला बस होते, पुन्हा पुन्हा द्यायची गरज नसते. मग आपल्याला इथं बाकी उरली, जोपर्यंत बाकी 0 होत नाही तोपर्यंत आपल्याला गणित करायचं राहते. तर मग आपण इथं 0 देऊ शकतो. ठीक आहे, इथं 0 दिला आपण. 4च्या पाड्यात 20 येतात, 4च्या पाड्यात 20 5 नंबरला येतात, इथं 5 लिहिले आणि 20 मधून 20 गेले 0. मग आता आपल्याला बाकी 0 आल्यानंतर आपण इथं स्टॉप करायचं राहते आणि आपलं उत्तर काय आलं? 134.25 असं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. आता दशांश भागाकार थोडे अवघडवाले आपण घेऊ. ठीक आहे, आता आपण जास्त प्रश्न घेणार नाही कारण व्हिडिओला लाईक खूपच कमी येत आहेत. व्हिडिओला लाईक जर असतील तर थोडंसं जास्त वेळ मी थांबायला तयार आहे. मी अर्धा तास घेईल, पाऊण तास पण घेईल, पण व्हिडिओला लाईक असेल तर. व्हिडिओला लाईक नसेल म्हणजे तर तुम्हाला म्हणजे याचा अर्थ आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडत नाहीये. व्हिडिओला लाईक करा तर मी जास्तीत जास्त व्हिडिओ बनवेल, लाईव्ह येईल. तुमचे कोणताही डाऊट असेल नवोदयच्या पुस्तकातला, ठीक आहे, मी तो कम्प्लीट करेल. आपलं नवोदयचं पुस्तक हे आहे. ठीक आहे, याच्यातला कोणताही डाऊट असेल गणिताचा तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. पुढचा प्रकाराचा प्रश्न. बहात्तर दशांश भागिले 8 असा आपला एक प्रश्न आहे. तर याला कसं करायचं? ठीक आहे, तर याला आपण करताना आपण काय करतो, ही संख्या 72च्या जागी 73 घेतो मी. ही संख्या मी जशाला तशी घेतो, 73.535 आणि याला कितीनं भागायचं? आपल्याला 8 न भागायचं. ठीक आहे, व्हिडिओला फक्त 2च लाईक आलेले आहेत आतापर्यंत. चला आता आपण काय करू, 8चा पाडा घेतो. 8 8 8 2 16 8 1 24 8 32 8 45 8 48 8 7 56 8 8 64 8 9 72 8 10 80. चॅनलला कोणी कोणी सबस्क्राईब केलेलं आहे? चॅनलला कोणी कोणी सबस्क्राईब केलेलं आहे? कोण कोण आहेत? 8 2 आहे बघा. लाईव्ह जर जास्त असतील ना, आपल्या सर्व मित्रांना सांगा, मित्रमंडळींना. पण जेवढे जास्त लाईव्ह आहेत ना, मग मला तेवढं जास्त काय करू वाटेल की व्हिडिओला लाईव्ह यायची इच्छा होईल. लाईव्ह फक्त 3च आहे सध्या. आता दाखवतो त्यांना, आताच 3 दाखवतो. पण जास्त लाईव्ह असेल तर मी कमीत कमी 15 ते 20 लाईव्ह असेल तर मग मी रोज येत जाईल. आता 7च्या पाड्यात सॉरी 8च्या पाड्याच्या 7 पेक्षा जास्त जर संख्या पाहिली, वरून एक एक संख्या पाहत गेलो, तर ही पहिली संख्या काय आहे? 7 पेक्षा जास्त आहे. मग ही संख्या इथं घ्यायची का नाही? याच्या आधीची संख्या घ्यायची. पण इथं याच्या आधी तर काहीच नाहीये. याच्या आधी काहीच नाही म्हणजे काय आहे? 0 आहे. मग मी 0 घेईल. 0चा नंबर किती येतो? 0च येतो. त्याच्यानंतर मी हा इथे घेईल जसं तसं. नंतर पुढची संख्या घेईल. इथं 3 आले. आता ह्या 73 पेक्षा जर जास्त संख्या पाहिली आपण एक एक वरतून, तर ती येते 80. मग मी इथे 80 घेणार आहे का? नाही. इथं 80 नाही घेणार. 80च्या आधीची संख्या घेणार 72. 72चा नंबर किती आला? मग 9 नंबर आला. मग वजाबाकी केली. आता इथं पाहायला गेलं तर पुढची संख्या आली दशांशानंतर. मग पुढची संख्या दशांशानंतर आली तर मग इथं दशांश लिहूनच पुढची संख्या घ्यावी लागेल मला. कारण ही दशांशच्या नंतरची संख्या आहे, म्हणजेच मला इथं पण दशांश द्यावा लागेल. नंतरच पुढचा संख्या म्हणजे टोल नाका आहे समजा. टोल नाका आहे तर वरी टोल नाका देऊन ही पुढची संख्या घेतली. आता दशांश एकच वेळेस घ्यायचा आपल्याला. आता 15 पेक्षा जर जास्त आपण संख्या पाहिली 8च्या पड्यात वरतून, तर एक एक वरून पाहायचा. ह्या 15 पेक्षा जास्त 8 आहेत का नाही? हे 16 आहेत का जास्त? हो आहेत, हे 16 जास्त. मग हे 16 इथं घ्यायचे का नाही? हे 16 नाही घ्यायचे, 16च्या आधीची संख्या घ्यायची 8. ठीक आहे, 8चा पाड्यात 8चा नंबर पहिल्या नंबरला आला. 15 मधून 8 गेले 7 उरले. पुढची संख्या घेतली मी.
आता 73 पेक्षा जर जास्त पाहिलं आपण ह्या 8च्या पाड्यात एक 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 वरतून पाहिलं तर 80 सगळ्यात जास्त होतात. तर मग हे 80 घ्यायचे काही तर नाही. 80च्या आधीची संख्या घ्यायची 72. 72चा नंबर 9 नंबरला येतात. आता हे 3 मधून 2 गेला 1 येईल आपलं. 7 मधून 7 गेले 0 वजाबाकी करायची असते आपल्याला. आता आपण पुढची संख्या घेऊ. या 15 पेक्षा जास्त आपण जर पाहिलं कोणती संख्या आहे? 15 पेक्षा जास्त 16 आहे. आपल्याला 16 घ्यायचे काही तर नाही. 16 नाही घ्यायचे 8 घ्यायचे. मग 15 मधून 8 8 8च्या पाड्यात 1 नंबरला आले. वजाबाकी केली. उत्तर किती आलं? 15 मधून 8 गेले उत्तर आले 7. आता पुढे काहीही संख्या नाही आपल्याला. मग काही कोणतीही संख्या नसलं तर आपल्याला 0 घ्यावं लागतं. ठीक आहे? 0 घेतलं. तर 70 पेक्षा जास्त पाहिले आपण तर 72 येतात. मग इथं 72 घ्यायचेत का? एक-एक संख्या पाहत गेलं तर 72 घ्यायचेत का नाही घ्यायचे? 64 घ्यायचे. 64चा नंबर 8 नंबरला आले 64. एकच मिनिट पेन संपलेली आहे. हं. 64चा नंबर कितव्या नंबरला? 8 नंबर राहिला. 6 मधून 0 मधून 4 जात नाही. मग याच्यातला एक कमी केला, इथं घेतला. 10 मधून 4 गेले 6, 6 मधून 6 आले 0. आता ही बाकी 0 येत नाही तोपर्यंत आपल्याला दशांशचं गणित करायचं राहते. मग मी इथं 0 घेतला अजून. मग 8 7 56 घेतले इथं. इथं वरी 7 घेतले. आता वजाबाकी केली. 0 मधून 6 जात नाही. त्यातला एक कमी घेतला, इथं घेतलं. 10 मधून 6 गेले उत्तर आलं 4. 5 मधून 5 गेले 0. अजूनही बाकी आपली 0 आलेली नाहीये. अजूनही बाकी 0 आली का नाही आली? मग मला अजून इथे 1 शोधावं लागेल. हे 0 दिल्यावर 8×45 आपल्याला इथे येईल. 40चा नंबर 5व्या नंबरला आला आणि 40 मधून 40 गेले आपल्या 0 मधून 0 गेला 0, 4 मधून 4 गेला 0. 40 मधून 40 गेला आपलं उत्तर आलं 0. आता बाकी 0 आल्यावर आपल्याला पुढं करायची गरज नाही. म्हणजेच आपलं उत्तर आलं 9 आता इकडचा 0 लिहायची गरज नाही. 9.191875. मी थोडा अवघडच प्रश्न घेत असतो. ठीक आहे. जास्त अवघडची प्रश्नाची तयारी केली म्हणजे आपली प्रश्नाची पण तयारी सहज होते. सहजपणे सोप्या प्रश्नाची तयारी होते. चला पुढचा अजून 1-2 प्रश्न पाहू. मला याचं उत्तर सांगा बरं. आता आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सगळेच पाहिले आपण. 0.3 अधिक 0.004 अधिक 0.25 अधिक 0.0004. याचं उत्तर कोणाला येते का? आतापर्यंत आपण पाहिलं उत्तर. तुम्हाला जर येत असेल तर मी करण्याच्या आधी कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर मला तुमचं पाहिजे. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा. पहा, याचं उत्तर करताना आपल्याला दशांशला दशांश असे प्रश्न परीक्षेला नेहमी येतात हां. तुम्ही कोणत्याही वर्षाचा प्रश्नपत्रिका पहा, असे प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त येतात. आता मी पहिली संख्या लिहून टाकली, आहे की नाही? दुसरी संख्या आहे 0.004. मग दशांशला मी दशांश लिहिला. दशांशच्या नंतर आहे 0.04 आणि दशांशच्या आधीची संख्या आहे 0. त्याच्यानंतर हे आहे 0.25, हे की नाही? आणि शेवटची संख्या आहे 0.0004. व्यवस्थितपणे मांडणी केली की उत्तर लगेच येते. आता इथं 0-0 लिहिलं तरी काही हरकत नाही, नाही लिहिलं तरी काही हरकत नाही. आता याची सगळ्यांची बेरीज करायची. 4, हे 4, हे 5, हे 5, हे 0ला 0, दशांशला दशांश. आपलं उत्तर झालं. आहे की नाही? आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सगळे पाहिले. त्याचा आता एक-एक सगळ्याचा प्रश्न पाहू आणि व्हिडिओ स्टॉप करू. पाच 5.02 वजा 2.0415 असं आपल्याला वजाबाकी करायची. ठीक आहे. लाईव्ह येणारे
म्हणजे जास्त लाईव्ह तर नाहीतच आपल्याजवळ विद्यार्थी आणि तेवढे उत्तरही देत नाहीत का. इंटरॅक्टिव्ह सेक्शन पण आपलं काही होत नाही. कमेंट पण काही करत नाहीत आणि कमेंट कोण करू शकते? जे सबस्क्राईब केलं तेच कमेंट करू शकते. सबस्क्राईब करा, तुम्हाला कमेंट करता येतील. ठीक आहे. कमेंट करण्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं असते. चला. तर आता हे 5.32 आपण लिहू. त्याच्यानंतर दशांशला दशांश लिहू. दशांशच्या इकडची जी संख्या आहे ती इथे लिहू. दशांशच्या पुढचे 0, 4, 1, 5. आता आपल्याला वजाबाकी करायची. वजाबाकी करताना इथे जे उरले ते इथे 0 आणि 0 देऊ. ठीक आहे. आता आपल्याला काय करायची? वजाबाकी करायची. 0 मधून 5 जात नाही. याच्यामधून पण जात नाही. इथे दिसायलेत आपल्याला 20. 20 मधून 1 गेला 19 आणि हा याच्यातला 1 कमी केलेला आपण इथे लिहू. 10 मधून 5 गेले उत्तर येते 5. 9 मधून 1 गेला उत्तर येते 8. 1 मधून 4 जात नाही. याच्यातला कमी करूत आपण इथे घेऊ. हे झाले 11. 11 मधून 4 गेले उत्तर आलं 7. हे आहे 3. 3 मधून 0 गेला 3च राहणार आणि 5 मधून 2 गेले 3 राहणार. जिथं दशांश होता तिथं दशांश लिहिलं आणि अशा प्रकारे आपलं हे उत्तर आपण कंप्लीट केलं. ठीक आहे. आता एक गुणाकार घेऊत आणि भागाकार घेऊ आणि म्हणजे आपण हा व्हिडिओ इथेच आपण संपवून देऊ. ठीक आहे. पुढचा प्रश्न घेऊ. एक गुणाकाराचा एक भागाकाराचा घेऊ. गुणाकारामध्ये आपण 0.4 गुणिले 0.3 गुणिले 0.5 या तिघांचा आपण गुणाकार करू. ठीक आहे. आता पहिले ह्या दोघांचा गुणाकार करू किंवा तुम्ही डायरेक्ट करू शकता. 4 गुणिले 3 गुणिले 5. 4 गुणिले 3 येतात 12. 12 गुणिले 5 येतात 60. आहे की नाही? आता दशांशानंतर किती अंक आहेत? दशांशानंतर 1 अंक, दशांशानंतर दुसरा अंक आणि दशांशानंतर तिसरा अंक. दशांशानंतर 3 अंक आहेत म्हणून आपल्याला 1, 2 आणि 3 अंक सोडून आपल्याला दशांश द्यायचा. पण फक्त 2च अंक आहेत. तिसरा अंक नसल्यावर आपल्याला 0 घ्यावं लागेल आणि आपल्याला दशांश द्यावं लागेल. दशांशच्या आधी कोणताही अंक नसल्यामुळे आपण 0 घ्यायचा असतो आपल्याला. मग याचं उत्तर आलं आपलं 0.4, 0.3 आणि 0.5 चं उत्तर आपल्याला 0.060. त्याच्यानंतर आता एक भागाकाराचा प्रश्न घेऊ. 53.75 याला आपण कशाने भाग देऊ? 4 ने भाग देऊ. ठीक आहे. 53.7 याला 4 ने भाग देऊ. 53.75 4 ने भाग दिला. ठीक आहे. 5 ला भाग देताना 4 1 4 आपल्याला इथं लिहावं लागेल. इथे 1 लिहावं लागेल. ठीक आहे. 4च्या पडात 4 1 नंबरला आले. उरला किती 1? हे 3 इथं घ्यावं लागेल. मग आपल्याला इथं किती लिहिता येतील? 4 त्रिक 12 म्हणजे आपल्याला याच्यापेक्षा कमी वाली सगळ्यात मोठी छोटी संख्या. ठीक आहे. तर 12चा नंबर 4च्या पडात आला तिसरा नंबर. यस आयडल कितवीला आहे तुम्ही आयडल? 5वीलाच असणारे नवोदयवालेच मला कमेंट करा. फक्त 5वी नवोदयवालेच असेल तर कमेंट करा. व्हिडिओ समजत आहे का? कारण लाईव्ह खूप कमी असल्यामुळे मी लाईव्ह जास्त येण्याचा इच्छा होत नाहीये. कारण मुलं लाईव्ह येत नाहीयेत जास्त. यस काय आहे का आयडल? चला कमेंट फक्त हाय केलं आणि चला पुढचं आपण जर पाहिलं 3 मधून 2 गेला 1 राहिला. 1 मधून 1 गेला 0. आता आपल्याला पुढची संख्या घ्यायची आहे. बघा 6 जण आता लाईव्ह आहे. जर जास्त लाईव्ह असतील तर मला खूपच इच्छा होईल की लाईव्ह यावं. पण लाईक करतच नाहीत कोणी. ठीक आहे. लाईकच नाहीये व्हिडिओला. त्याच्यामुळे एवढा व्हिडिओ झाल्याच्यानंतर मी व्हिडिओ स्टॉप करणार आहे. ठीक आहे. लाईक्स असतील, लाईव्ह असतील जास्त तर मी नक्कीच जास्तीत जास्त वेळ देईल. चला आता पुढची संख्या आहे पण पुढच्या संख्येच्या आधी आपल्याला इथं दशांश आहे. म्हणजे हा टोल नाका आला. आहे की नाही समजा. मग टोल नाक्याला इथं टोल नाका देऊन आपण पुढची संख्या घेऊ शकतो. आता हे 17 ला आपण 4 ने भाग देताना आपल्याला इथे लिहावं लागतील 16. 16 4च्या पडात 4 नंबरला येतात. ठीक आहे.
तर वजाबाकी केली, इथं 1 आहे, इथं 0 आहे. या शून्याला काही व्हॅल्यू नसते. पुढची संख्या 5 आहे. 15ला 4च्या पाड्यांना भाग द्यायचा, तर इथे येईल आपल्याला 12 येते. 4 त्रिक 12. आता दशांश द्यायचा नाही एकाच वेळेस दिल्यावर. 5 मधून 2 गेले 3, 1 मधून 1 गेला 0. ह्या शून्याला काही व्हॅल्यू नसते. ठीक आहे. आता आपल्याला इकडचे पूर्ण अंक संपले, पण इथं 0 आलेले आहे का नाही? बाकी इथं 0 आल्याशिवाय आपल्याला प्रश्न बंद करायचा नाही. आपण इथं 0 लिहू आणि आपल्याला काय करायचं आता 4 नाही असत. हे झाले 30. त्या 30ला भाग द्यायचा. मग इथं लिहावं लागतील आपल्याला 28. इथे 7 लिहावं लागेल. 30 मधून 28 गेले उत्तर येईल 2. अजून बाकी 0 आलेली नाही. जोपर्यंत बाकी 0 येत नाही तोपर्यंत आपल्याला करत राहावं लागणार आहे. मग बाकी 0 नाही आली तर मग आपल्याला काय करावं लागेल? इथे एक 0 घ्यावं लागेल. ओके. जोपर्यंत 0 येत नाही तोपर्यंत 0 घ्यावं लागेल. 4च्या पडात 20 येतात तर 20 घ्यायचे. 4 पंचे 20. ठीक आहे. 20 मधून 20 गेले 0. मग आपलं उत्तर हे ऑटोमॅटिकली आलं. ठीक आहे. दशांशावर आधारित प्रश्न नक्कीच परीक्षेला 2 ते 3 प्रश्न येतात. त्याची व्यवस्थितपणे आपल्याला सराव करायचा आहे आणि आपल्याला जेवढे पण प्रश्न येतील ते सॉल्व्ह करायचे आहेत. तुम्हाला जे पण डाउट्स असतील कोणत्याही स्वाध्यायावर ते मला तुम्ही शेअर करायचं आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. मी तुमचे डाऊट कोणताही असो, गणिताचा जे पण आपला तुम्हाला प्रॉब्लेम असेल ते मी सांगेल. कोणाला डाऊट असेल तर मी 2-3 मिनिट आहे अजून लाईव्ह. तर तुमचा डाऊट मी क्लिअर करेन. ठीक आहे. डाऊट नसेल तर मग आजचा सेशन आपण इथंच संपवून टाकू. कोणाला डाऊट आहे का? कोणी विद्यार्थी स्वाध्याय कोणताही स्वाध्याय असो गणिताचा ती मला सांगा. मी तुमचं शंका जी पण असेल ती कंप्लीटली तुमची पूर्ण करूत आपण आणि त्याचं समाधान करू. जे पण डाऊट असेल तुम्ही फक्त स्वाध्याय क्रमांक मधला मला स्वाध्याय क्रमांक टाका आणि स्वाध्याय क्रमांक टाकून त्याचा प्रश्न क्रमांक टाका. मी तुमचा जो पण असेल शंका ती तुमची सोडवून मी तुम्हाला जे पण असेल एकदम व्यवस्थित आणि सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. कोणाला डाऊट आहे का? कोणालाही डाऊट दिसत नाहीये. बरं नंतर जरी व्हिडिओ पाहणार असतील तर त्यांनी आपली शंका जी आहे कमेंट बॉक्समध्ये टाकायची आहे. टॉपिकचं नाव आणि सॉरी स्वाध्याय क्रमांक आणि प्रश्न क्रमांक. टॉपिकचा नंबर जर टाकला तर चांगलाच आहे. ठीक आहे. धडा नंबर जे पण आहे. ठीक आहे. तर जे पण कोणताही असो, कोणताही प्रश्न असो त्याच्यावर आधारित तुमचा डाऊट क्लिअर म्हणजे समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करेल. ठीक आहे. फक्त कमेंट बॉक्समध्ये टाका की तुमचा जो डाऊट आहे, प्रश्न क्रमांक आणि तुमचा डाऊट. ठीक आहे. ते मी कंप्लीट करेल. कोणताही डाऊट असो, कोणताही धड्यावरचा आणि कोणताही डाऊट कोणत्या परीक्षेचा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. पुस्तकाच्या बाहेरचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. ते मी जाईल तो प्रश्न मी तुम्हाला नक्कीच लाईव्ह येऊन तुमचा त्या प्रश्नाचं उत्तर देईल. मी नेहमी मध्ये येत जाईल. जर जास्त लाईव्ह असेल तर मी जास्त येईल. आरू आहे इकडे. आरू कितवीला आहे? नवोदयला आहेत का तुम्ही? कारण बरेचसे जण नवोदय नसताना पण लाईव्ह येतात. व्हिडिओ सुरुवातीपासून जाऊन पहा. काही डाऊट असेल कोणत्या स्वाध्यायावर ते पण तुम्ही सांगू शकता कमेंट करून. तुम्ही करेल. येस आयडल डाऊट आहे का? समजलं का? व्हिडिओला लाईक आणि कमेंट तुम्हाला कमेंट करायसाठी तुम्हाला व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. चॅनलला जे सबस्क्राईब करतात फक्त त्यांनाच कमेंट करता येईल. सबस्क्राईब वालेच कमेंट करू शकतात. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊट आहे का आयडल आणि आरू? चला व्हिडिओ बॅक करून पहा डाऊट नसले तर. चला बाय बाय. डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. कमेंट बॉक्स मधली डाऊट आपण पूर्णपणे तुमच्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. चला बाय.